ज्यावेळेला पेटलेलं लाकूड तोंडामध्ये असं दाबलं कोंबलं, त्यावेळेला त्याचा प्राण निघून गेला. निघून गेल्यावर काय झाला, अहो भूतच झाला, काय व्हायचंय. इतकं वाईट कर्म केलं की तो भूत योनीमध्ये गेला. कोण? धुंदुकारी भूत झाला. एक दिवस गोकर्ण तीर्थयात्रा आपल्या गावी आले. गावी आल्यानंतर रात्र झाली होती. गोकर्णाने विचार केला, कुठेतरी कोणाच्या तरी घरी जाऊन कोणाला तरी त्रास देण्यापेक्षा आपल्याच घरी थांबू. थोडा कथेचा विस्तार जास्त होता, पण मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला होता. धुंदुली जी होती ना, ती बी कशी मेली. याने घरातलं सगळं धन संपवलं, काहीच राहिलं नाही. आईला विचारायचं कुठं काही असलं सांग, कुठं पुरलं असं काही, ते सगळं विचारलं. शेवटी कुठंच काही राहिलं नाही. त्यावेळेला त्या ठिकाणी दांडकी घेऊन तिच्या माग लागला, ती पळायला लागली. त्याने पाठीत लाथ मारून तिला पाडलं. तशीच उठून अंधारात पळता पळता विहिरीत जाऊन पडली, मेली. तिने केलेल्या कर्माचं पण त्या जन्मात तिला प्राप्त झालं. पुढे धुंदुकारी भूत झाला. आणि गोकर्ण गावात आल्यानंतर आपल्याच घरात थांबावं म्हणून दरवाजात ओट्यावर बसला. आता घरात दिवा लावायला कुंड होतं, ठीक आहे. एकटाच बसला ध्यान करायला, पण ध्यान लागेना. सकृत इंद्र सकृत चाटणे पुनश्च शोभावे. कधी देवता, कधी जनावर, कधी मनुष्य, कधी प्राणी, कधी काही असं प्रकट होऊन लागलं. ध्यानच लागू देईना. त्यावेळेला त्या ठिकाणी गोकर्णाने विचारलं, अरे कोण आहेस? नुसता रडायचा आवाज होता. शेवटी अभिमंत्री जलशिंग पडलं आणि विचारलं, कोण आहेस तू? त्याने सांगितलं, अहं भ्राता तुदेवस्मि धुंदुकारी ते नामता स्वकीयेनैव दोषेन ब्रह्मत्वं नाशितं मया. त्याने सांगितलं, मी तुझा भाऊ धुंदुकारी आहे. मी माझ्या जीवनामध्ये अफाट असं पाप केलं, त्याचा परिणाम मी भूत झालो. भूत योनी भयानक कष्ट आहे. भूत योनीमध्ये फार दुःख आहे बरं. भूताची अशी अवस्था असते, भूत अन्नाच्या ढिगाऱ्यावर जरी जाऊन बसलं तरी त्याला खाता येत नाही. गंगेच्या पाण्याच्या पात्रात राहिलं तरी पाणी पिता येत नाही. त्याला कोणीतरी दिलं तर खाता येत नाही. बरं कोणीतरी दिलेलं नाही जमत, त्याला कोणी दिलेलं खातो तो ज्याने मांसाहार केलेला आहे, दारू पेलेला आहे, मग घुमायला लागला का आणि मग त्याच्या अंगात शिरून त्याला दिलेलं खातो. याला म्हणतात भूत. भूत म्हणजे काय? वाघ्या पहाटेच्या वेळेला साखळदंड तोडतो. त्याला सुईतला द्वारा जर तोड म्हणलं आणि करतात तो तुटत नाही, हे बोट काचत म्हणतो. पण पहाटेच्या वेळेला कसं काय साखळदंड तोडतो? त्याच्या अंगात शिरलेलं असतं वाघ. काय? हवा. आणि भूत काय असतं? भूत हवेच्याच रूपाने राहतो. हवा घ्या.